ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे अन्नपूर्णा ट्रस्टचे जेवढे पण पैसे आले असतात ते पैसे अर्जुनने सायलीकडे ठेवायला दिलेले असतात. इथे सायलीची आई बनून आलेली मैनावतीचे हे पैसे पाहून डोळे चकाकतात. तेव्हा ती त्यानंतर ती सायलीचे कान भरू लागते आणि ती तिला सांगायला लागते की तू किती दिवस या घरामध्ये मोलकरणीचं काम करणार, कारण की ही मैनावती दुसऱ्याचे कान भरून घर फोडायचं काम करत असते. आता हे सगळं कळल्यानंतर अर्जुनला हे सगळं समजतं. जेव्हा तो सायलीला पैसे देतो तर तेव्हा त्या टायमाला मैनावतीचे हे पैसे पाहून डोळे चकाकतात आणि हे सगळं अर्जुन पाहत असतो. आणि मैनावती पाहायला लागते की सायली पैसे कुठे ठेवते आणि ती सायलीला सांगते की मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि ती सायलीला सांगायला लागते की कोणत्या साड्या केव्हा नेसायच्या, का नेसायच्या, ह्यात जर तू मला सांगशील तर बरं होईल. आणि ती सायलीला तिच्याशी बोलून ते सगळं तिच्याकडनं काढायचा प्रयत्न करत असते. कुठले कपडे केव्हा नेसायचे, कधी नेसायचे. आणि ती तिला रूममध्ये घेऊन जाते आणि पैसे पण तिच्याबरोबर असतात. तेव्हा ती सायली तिला बोलते की चल आई तुला मी दाखवते. आणि हे सगळं झाल्यानंतर ती ठरवते की सायली गेल्यानंतर ते पैसे आपण काढायचे. आणि त्याच्यासाठी ती सायलीच्या पाठी जाऊन ते पैसे कुठे ठेवते ती पाहायला लागते. आणि सायलीने पैसे कुठे ठेवले आणि चावी कुठे ठेवली हे सगळं ती पाहायला लागते. सायली चावी कुठे ठेवते ती पाहते आणि त्यानंतर ती सायलीला बोलते तू निघ पुढे, मी येते. आणि ती सायलीला बोलते तू पुढे चल, मी बघते कुठली साडी नेसायची ती. आणि ती काय करते, चावी घेऊन कपाट खोलते. कपाट खोलून ते पैसे हातात घेते आणि अर्जुन हे सगळं पाहत असतो. तेव्हा अर्जुन विचार करतो की मैना पैसे चोरते आणि सायलीचे आई वडील असे. आणि अर्जुन ठरवते की असल्या गोष्टी आपल्याला या घरामध्ये होऊन देता कामा नये. त्यानंतर अर्जुन रविराजांची भेट घेतो आणि तो सगळा घडलेला प्रकार सांगतो. तेव्हा रविराज बोलतात की ही घटना ऐकल्यानंतर मला त्या बाईचा खूप राग आलेला आहे. आणि रविराज सांगायला लागतात की ही मला तन्वीसारखी वाटते, कारण की माझ्यातले गुण हिच्यात आहेतच नाहीत, कारण की ह्या बाईसारखे गुण हिच्यामध्ये आहेत. हे सगळं ऐकल्यानंतर रविराज अर्जुनला बोलतात की तू सायली आणि तिची DNA. आणि दुसऱ्या दिवशी अर्जुन सायली आणि तिच्या आईला घेऊन लॅबोरेटरीमध्ये जातो आणि तिची DNA टेस्ट करतो. आणि दुसऱ्या दिवशी अर्जुन ते सॅम्पल घेऊन चेतनला घरी यायला सांगतो. ते रिपोर्ट घेऊन चेतन घरी आलेला असतो आणि तो दिवस दिवाळीचा असतो आणि दिवाळीच्या दिवशी आता चांगला धमाका होणार असतो. दुसऱ्या दिवशी प्रियाई मैनावतीवर आरोप करते की ती घरामध्ये शिरते आणि चोऱ्या करते. तेव्हा सायली तिला बोलते की तू माझ्या आईवर आरोप करू नकोस. पण त्याच टायमाला अर्जुन येतो आणि बोलतो तिचं बरोबर. सायली बोलायला लागते काय बोलता तुम्ही. तेव्हा ती प्रिया रडायला लागते, बोलतो बरोबर ना, मी बोलते ते बरोबर आहे ना. तेव्हा ती प्रिया खूप खुश झाली असते की तेव्हा तिला कळतं की अर्जुन ही माझी बाजू घेतो. तो इथे अर्जुन बोलायला लागतो की कोणीही कुठला पण निष्कर्ष काढू नका. त्यानंतर इथे सगळ्यांना धक्का बसतो की आज अर्जुन हा सायलीच्या आई वडिलांविरुद्ध का जातोय. त्यानंतर अर्जुन हे DNA टेस्टचे रिपोर्ट सगळ्यांना दाखवतो. तेव्हा इथे कल्पना बोलते काय हे अर्जुन तू काय दाखवतोस. तेव्हा ते अर्जुन बोलायला लागतो. तेव्हा अर्जुन सायलीला बोलायला लागतो की मी आज जे ते सांगणार आहे ते तू हळव्या मनाने ऐकून घे, कारण की तुझ्या आई वडिलांविरुद्ध आहे. त्याच टायमाला सायली अर्जुनला बोलायला लागते कसली चुकी काय. आणि अर्जुन सांगायला लागतो की सायलीला पैसे ठेवायला दिले होते आणि ते पैसे ठेवून ती रूममध्ये गेली होती आणि तिच्या पाठोपाठ तिची आई पण गेली होती. आणि पण त्यानंतर तिच्या आईने तिला पुढे पाठवून ते पैसे काढले. आणि अर्जुन बोलायला लागतो तिने ते पैसे चोरले. आणि त्यानंतर ही सायली बोलायला लागते अर्जुन तुम्ही काय बोलताय. तेव्हा इथे सायली बोलायला लागते तुम्ही थट्टा मस्करी करताय का, कारण की माझे आई वडील असे करू शकत नाही. त्यानंतर प्रताप बोलायला लागतो अर्जुनला की तू सायलीच्या आई वडिलांवर तू नुसताच नको तो पैसे चोरायचा आरोप करतोयस.